महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि आपले सगळे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अब्दुल कलाम यांना सर्वांना त्रिवान वंदन देऊन आज आपण इथे देवाची उरडी इथे संघटना स्थापन करता आलेलो आहोत। इथे संघटनेचा एक माणूस म्हणजे कमीत कमी 11 माणसांच्या बरोबरीचा आहे आणि आता त्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे तिची भीती मेली म्हणजे एक कम्फर्ट झोन तिच्यासाठी आहे। आम्ही सगळे तसेच इथल्या ज्या पण महिला असतील काही असतील त्यांनी कधी आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही त्यांच्यासाठी सदैव तयार आहे। आमची वाहतूक संघटना पण आहे जेणेकरून समजा रस्त्याने जाताना एखादा ट्रॅफिकवाला सगळं काही असताना सुद्धा तुम्हाला चलन मारतो, का मारतो? तुमच्या भीतीपोटी मारतो तो, त्याला माहिती आहे त्याचं काही ना काही निघणार आणि आपल्याला पण माहिती असते काहीतरी काय काढणार, ह्याला 200 द्या आणि घरी जा। हे आपल्याला म्हणजे आपण एक कम्फर्ट होतो की नाही ह्याला 200 देऊ आणि जाऊ। पण ज्यावेळेस तुम्ही एक संघटनेचे कार्यकर्ते किंवा एक संघटनेचे संघटक म्हणून उभे राहताना तो पण विचार करू नको बाबा ह्यो कुठनं तरी व्हिडिओ काढत असेल काहीतरी करत असेल ह्याच्याकडनं पैसे घ्यायला नको। ही ताकद कुठनं निर्माण होते? एक संघटनेमार्फत निर्माण होते। का निर्माण होते? कारण आमच्या मागे कोणाचा वारसा नाही, आमच्या मागे आहे त्या महापुरुषांचा वारसा आहे। का आपण कोणत्या नेत्याला पकडलेलं नाही आहे किंवा कोणता गॉडफादर आमचा नाही, आमचे गॉडफादर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे गॉडफादर आहेत। कारण आम्ही ना आमच्या पोरांची पोरंसुद्धा यांच्या नावाखाली जगू शकतो, एवढं मोठं वैभव आपल्याला लाभलेलं आहे या महाराष्ट्राच्या मातीमधलं। तर आपण ही संघटना ओपन केलेली, आपण अजून संघटक आता इथले उरुळी देवाच्या उरुळीचे लोक पण आपल्याला भेटले, इथले लोकल माणसं त्यांच्यासोबत म्हणजे एक कॉर्डिनेट होईल। हे जे कामगार वर्ग आहे आमचा आत्ता इथल्यांचा त्यांचं मिळून आपण आज गेली 12 वर्ष भाई करतायत आंबेडकर चळवळीमध्ये, आज गेली वर्ष 12 ते 15 वर्ष झालं आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून काम करतोय। म्हणजे एक कम्फर्ट झोन आहे, भाऊ आहे। काल रात्री 12 वाजता अकबरनी फोन केला, कोणत्या बेसवर केला? कारण त्याला माहिती आहे रात्री 12 वाजू दे माझा एक ना एक माणूस येणार। दुसरी लोक मोबाईल स्विच ऑफ करतात प्रॉब्लेम झालं, पण इतर काल रात्रीचं जिवंत उदाहरण आहे। रात्री 12 वाजता स्वारगेटला जाऊन त्याचा मॅटर क्लोज केला, रात्री 12 वाजता स्वारगेटला। असं 12 वाजता मित्राला नाही फोन करू शकत, एक आहे ना भाऊ, तुम्ही संघटनेला द्या, संघटना तुम्हाला देईल। नाही तर फक्त मी बोर्ड ओपन केला माझं काम झालं असं नकोय। नाही तर मला काम आहे, मला धंदा, आम्हाला बी धंदा आहे, मी पण एक व्यावसायिक आहे, माझा पण मोठा व्यवसाय आहे। नाही म्हणलं 8-10 पोरं माझ्याकडे कामाला आहे, पण मी काय तो कारण माझ्यावर कर्ज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। जर बाबासाहेब आंबेडकर नसले असते ना माझा जन्म थोडा, माझ्या आईबापाचा जन्म झाला नसता, माझ्या आईबापाचा झाला नसता। ते होते त्यांनी केलेलं आहे, आपण जे आत्ता पाहतोय ते स्वप्न आहे, ते जगतोय। कारण आपल्या आईबापांनी पाहिलं होतं की माझ्या पोराकडे गाडी असेल, माझ्या बापाकडे गाडी असेल, पण आज आपल्याकडे गाडी आहे।